नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी खळबळ। मित्रांनो, कोणत्याही बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे, तथापि सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। सध्या महाराष्ट्रभर ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत एकनाथ शिंदे सातत्याने भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींमुळे कामकाजाच्या वेळेत झालेला मोठा बदल यामुळे तब्येत खालावलेल्या रुग्णालयात ते दाखल झालेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की त्यांच्याकडे सातत्याने गर्दी असते। एखादा सामान्य कार्यकर्ताही त्यांना भेटायला गेला तर ते उपलब्ध असतात। रात्री 1-2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटतात। त्यांनी आता स्वतःसाठी जगलं पाहिजे। शरीराच्या अडचणी वाढत जातील। 24 तास कामात राहणारा तो माणूस आहे। त्यांना स्वतःची तब्येत, स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। त्यांना लवकर बरे वाटले आणि ते पुन्हा लोकांच्या सेवेत रुजू व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असे बच्चू कडू म्हणाले। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने उपमुख्यमंत्री केव्हा काम करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात।